नमस्कार, मी तेजालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, प्रजासत्ताक दिन जवळ येत आहे आणि प्रजासत्ताक दिनासोबत आपली असलेली एक गोड अशी शाळेतील आठवण म्हणजे जिलेबी। तीच गोल गोल आणि गोड अशी जिलेबी आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। चला तर मग आपण जिलेबी बनवायला घेऊयात। सुरुवातीला जिलेबीचा पाक बनवून घेऊयात। तर पाक बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। याला सुरुवातीचे 5 मिनिटे मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। तर आता आपली साखर विरघळायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये 1 चमचा वेलची पावडर घालूयात, थोडासा किंचितसा खायचा रंग आणि हे छान असं मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालूयात। लिंबाचा रस घातल्याने काय होतं तर जिलेबीवरती साखरेचे थर बसत नाहीत। या ठिकाणी आपला जिलेबीचा पाक तयार झालेला आहे। हा पाक एकतरी असा नाही धरायचा, थोडासा चिकट असायला हवा। या व्हिडिओत मी दाखवतेय त्याप्रमाणे। इथे आपला पाक तयार आहे। गॅस बंद करून घेऊयात आणि जिलेबीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊयात। बाउलमध्ये 1 वाटी मैदा घालायचा आहे। यामध्ये 1 चमचा तूप घालूयात, तुम्ही इथे तेलही वापरू शकता, आणि थोडासा किंचितसा खायचा रंग। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही। याची कन्सिस्टन्सी मध्यम अशी असायला हवी। इथे पीठ तयार झालेलं आहे। यामध्ये आता 1 चमचा इनो घालून घेऊयात। इनो घातल्याने आपली जिलेबी कुरकुरीत छान अशी बनते। हे मिश्रण चांगलं असं एकजीव करून घेऊया। या ठिकाणी आपलं पीठ तयार झालेलं आहे। आता आपण जिलेबी तयार करून घेऊयात। त्यासाठी या ठिकाणी मी छोटी अशी प्लास्टिकची बाटली घेतलेली आहे आणि याच्या टोपणाला अशी बारीक होल पाडून घेतलेला आहे। आता हे मिश्रण आपण या बाटलीत ओतून घेऊया। जिलेबी तळण्यासाठी इथे पॅनमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे। जिलेबी तळण्यासाठी नेहमी पसरट भांडं वापरावं। तर तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये जिलेबी सोडून घेऊयात। अशा प्रकारे या जिलेब्या घालायच्या आहेत। ही जिलेबी मंद आचेवरती दोन्ही साइडनी तळून घ्यायचं आहे। तर ही जिलेबी आपली छान अशी एका साइडनी तळून झालेली आहे। याला आता दुसऱ्या साइडनीही तळून घेऊयात। या ठिकाणी आपली जिलेबी दोन्ही साइडनी छान अशी तळून झालेली आहे। आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। ही जिलेबी गरम असतानाच पाकामध्ये घालून घ्यायची आहे। गरम असतानाच ही जिलेबी पाकात घालून घेऊयात, म्हणजे जिलेबीमध्ये हा पाक छान असा मुरतो। अगदी 40 ते 50 सेकंदामध्ये ही जिलेबी छान अशी पाकात मुरते। तुम्हाला जास्त गोड हवे असतील तर तुम्ही अजून थोडा वेळ या पाकामध्ये ही जिलेबी ठेवू शकता। आता ही जिलेबी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशाच प्रकारे सर्व जिलेब्या आपण तेलामध्ये सोडून घेऊयात। पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जास्त सैल आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं, नाहीतर मग आपली जिलेबी छान पडणार नाहीत। आणि जिलेबी तळत असताना तेल नेहमी चांगलं गरम असलं पाहिजे, तरच जिलेबी छान अशी बनते। जिलेबीचा पाक बनवत असताना पाक जास्त पातळ असला तर जिलेबी मऊ पडते आणि पाक जास्त घट्ट झाला तर आतपर्यंत पाक मुरत नाही। तर अशा प्रकारे आपली कुरकुरीत जिलेबी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता।
तर ह्या 26 जानेवारीला ही जिलेबीची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी तेजालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. स्वस्त खा, मस्त रहा, जिभेचे चोचले पुरवत रहा.